जय सत्य सर्वांना. बहिणी आणि भावांनो, आपण आज ज्या सत्तेमध्ये आहोत ती सत्ता ज्यांना हिंदू राष्ट्र करायचे आहे त्यांची सत्ता आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं तिला रिॲक्ट होतो किंवा आपण आपण आपल्या सगळ्यांना, या देशातील सगळ्या लोकांना ते हिंदू म्हणतात. 140 कोटी लोक हिंदू आहे असं मोहन भागवत म्हणतात. कधी कधी ते उलटं पण बोलतात की गोळवलकर असं म्हणतात की चातुर्वर्ण्य हे हिंदू राष्ट्र आहे, किंवा मनुस्मृती म्हणते की चातुर्वर्ण्य हा धर्म आहे. म्हणजे जाती व्यवस्था हा धर्म आहे. तुमची जात तुम्ही पाळता म्हणजे तुम्ही हिंदू आहात, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आणि त्यांचं राष्ट्र जर म्हटलं तुम्ही तर ते राष्ट्राची भूमिका गोळवलकरांनी जी मांडली आहे ती अगदी हास्यास्पद अशी आहे. त्यांनी म्हटलं आहे की वेदामध्येच राष्ट्र होतं, हिंदू राष्ट्र होतं. आता वेद केव्हाचे आणि राष्ट्रभूमिका केव्हाची? ज्या वेळेस वेदाच्या काळात जो जो काही काळ असेल त्या काळात कुठलंही सरकार नव्हतं, लोकशाही नव्हती किंवा कुठलीही शाही नव्हती, राजेशाही नव्हती. म्हणजे कुठला राजा होता चातुर्वर्ण्य प्रस्थापित करताना, किंवा जे चातुर्वर्ण्य आहे किंवा मनुस्मृतीने म्हटलं आहे की चातुर्वर्ण्य हा धर्म आहे, तेव्हा कोणता राजा होता, कोणती सत्ता होती आणि किती प्रदेशामध्ये होती? देशच नव्हता ना. ते जर म्हणतात की चातुर्वर्ण्य हे वेदामध्ये आहे आणि ते राष्ट्र आहे, तर देश कुठे होता? देशाच्या सीमा कुठे होत्या? आपला देश हा आता 1947 साली स्वतंत्र झाला आणि मग देश झाला. भारत म्हणतात किंवा काही लोक हिंदुस्थान म्हणतात. पाकिस्तान, हिंदुस्थान हे देश 47 झालेले आहेत. त्याच्या आधी इथे अनेक संस्थानं होते. देश तसा नव्हता, खूप संस्थानं होते. मुसलमानांचे होते, बाकींचे होते, हिंदू नावाचे होते. तर अशा प्रकारचे राज्य असताना जर देश नव्हता, तो 47 साली आजच्या स्थितीमधला देश, भारत देश हा आजच्या स्थितीमधला देश 1947 नंतर आला आहे. आधी बर्मा, ब्रह्मदेश अलग होता, सिलोन अलग होतं. परंतु ते एकत्र अशा प्रकारची भूमिका सगळ्यांना अलग करून ती झाली, ती 47 मध्ये झाली. आणि अशा प्रकारचं ही जी राष्ट्रसंकल्पना आहे संघाची, ती किती विचित्र आहे. ह्याच्या उलट ती उतरंडीला म्हणजे उच्चनीचतेला आणि त्या तसा समाज असेल त्याला ते राष्ट्र म्हणतात. म्हणजे वेदामध्ये जे चातुर्वर्ण्य सांगितलं, ऋग्वेदामध्ये ब्राह्मणोस्य मुखम आसीत बाहुराजन्य कृता वगैरे वगैरे, ते ऋग्वेदामध्ये आहे. पण ऋग्वेदामध्ये कुठलं सरकार होतं, काय होतं, काहीच माहीत नसताना देशही नव्हता. त्याच्यामुळे हा देश, आणखी ते गोळवलकर एक फॅन्टॅस्टिक कल्पना मांडतात की आम्ही या देशाचे मालक आहोत. अरे कुठल्या देशाचे मालक राहू शकतात का कोणी? तुम्ही देश काही विकत घेतला आहे का? तुम्ही तुम्ही ज्या प्रकारे म्हणता की मालक होणं म्हणजे तुमची खरेदी विक्री आहे का देशाची? अशा प्रकारची मूर्खपणाची कल्पना ते राष्ट्राविषयी मांडतात. कुठलाही देश असं म्हणत नाही, कुठलेही लोक आमचा हा देश मालकीचा आहे. कोणापासून घेतला आहे? मालक कसे झाले तुम्ही? आधी कोण मालक होते? तर याचा उपयोग केला तर असं मालकी वगैरे देशावर नसते कोणाची. पिढ्यानपिढ्या देश बदलतो, जमीन तीच राहते, माणसं बदलतात. 100 वर्षामध्ये सगळे नवीन लोक येतात. त्यांनी काही देश विकत घेतलेला असतो, त्यांचे वारस असतात. वारस म्हणजे काय, ते मालकीचे वारस नाही आहे. या पृथ्वीवर जी सगळी माणसं आहेत त्यांच्या मालकीचा कुठलाही पृथ्वीचा भाग नाही आहे. ते म्हणतो आपण हा देश आहे, हे राष्ट्र आहे, परंतु हा देशाची मालकी म्हणणं हा अगदी मूर्खपणा आहे. म्हणून आपण त्या हिंदू राष्ट्र किंवा हिंदू कल्पना किंवा हे संघाचे जे लोक मानतात त्यांच्या कल्पना मूर्खपणाच्या आहेत. ते देशाचे मालक म्हणतात. आपण कोण आहोत मग? संघ देशाचा मालक काय म्हणतात? संघाने कोणाजवळून देश घेतलेला आहे? देश त्याच्या आधी ब्राह्मण या देशामध्ये येण्याच्या आधी किंवा आर्य या देशाच्या आधी होती. त्यांच्यापासून देश विकत घेतला का? मालक कसे झाले? तुम्ही इथे अतिक्रमण केलं, आर्य बाहेरून आले, तुम्ही मग इथे लढाया केल्या आणि
तुमचा काही प्रमाणात विजय झाला. म्हणजे काही तुम्ही विकत घेतलेला नाही आहे, तुमच्या मालकीचा होत नाही. जमीन कोणाच्या मालकीची नाही आहे, ही पृथ्वी कोणाच्या मालकीची नाही आहे. या पृथ्वीचा काही भाग आमच्या मालकीचा आहे असं म्हणणं हा मूर्खपणा नाही की शहाणपणा आहे. म्हणून ज्या लोकांना तुम्ही मानता, उच्च मानता, ते किती मूर्ख आहे हे लक्ष समजून घ्या. ज्यांना उच्च मानणं हे सुद्धा आपला पण मूर्खपणा आहे. ब्राह्मणांना तुम्ही उच्च मानत असाल, स्वतःला शूद्र म्हणत असाल, हा सुद्धा मूर्खपणा आहे. कुठलाही माणूस उच्च किंवा नीच नसतो, कुठलीही स्त्री शूद्र नसते. ही भूमिका खरी मानवतेची भूमिका आहे. हे महात्मा फुल्यांनी, पिरे रामस्वामींनी यांच्या उच्चनीतीचा विरोध केला. आंबेडकरांनी यांच्या उच्चतेचा विरोध केला आणि सगळी समानता पाहिजे. ज्या देशामध्ये समानता आहे तेच राष्ट्र होऊ शकते. यांचं हिंदू राष्ट्र हे जर उतरंडीवर उच्चनीचात आधारित असेल ते राष्ट्र होत नाही. ते फक्त मुठभर लोकांची भूमिका आहे, सर्वसामान्य लोकांची भूमिका ही असलं पाहिजे की आम्हाला समतावादी राष्ट्र पाहिजे, सर्व माणसं स्त्री पुरुष समान आहेत. ही भूमिका हे खरं राष्ट्र आहे असं लक्षात घ्या. धन्यवाद.